नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज हा डेकोरेशनचा दिवस आहे. आज रात्र झाले खूप आणि आमचं डेकोरेशन राहिले. आमची बेबी बघा कसं खाते नुसती फरसाण. आणि आमचा बाबू बघा ए ए ए ए ए आणि ते उंचीचे सदुपयोग बघा. बबलूचं हाईट एवढी आहे की आपल्याला टेबलची गरजच नाही जरा पण. पडदे लावायचे आहेत. आता हे सगळं डेकोरेशन पूर्ण प्रॉपर करायचं आपल्याला. बबलू पताका लावतोय थोडा. सगळेजण हेल्प करतात आपल्याला. पप्पांना टी शर्ट घालायचे राहिले बस, बाकी काय नाही. त्यांनी मस्ती करायचं काम केलं, बाकी काय काम केलं नाही. हसतोय बघा. हा मामाकडे आला की आमच्याकडे मस्ती करतो. सकाळी उठलो, पाणी तापवलं मस्त आहे की आंघोळ केली तरी पण बबलू काय उठला नव्हता. भाच्याला बोललं दे शॉर्ट आहे लाईक. भाच्याने दिले त्याला शॉर्ट, ठाप टूक मारतोय नुसता. काढला जीव बबलूचा. चल आवाज नाही आला काय व्हिडिओ काढतो, चल बघू त्यात दाखवतो. बाबू जोरात आपटला. नंतर मी बोललो चल चहा पिऊन घेऊया मस्तपैकी. लग्न झालं काय परिस्थिती आहे बघा. असं पूर्ण खेळवायला लागतं. पहिल्याचे दिवस आठवत असतील. मामाने घ्यायची असते. मामाकडे येते का ती ती बघ केमिकल का जोड. गाडीत नाही घेतलं. अरे राहू देत रे. गाडीत नाही घेतलं. बेबी गाडीत गेली बघ. களி துள்ளிய காளிதன் காலில் தங்க பொன்சிலம்பு துடி கொட்டிய பானந்த. जाऊया गणपती बाप्पा आणायला. टॉप आहे दैतवाडीचा. आणि हे आमचा अड्डा, चिन्मयचं दुकान. गणपती बाप्पाचा पाठ घेऊन आम्ही चाललो आतमध्ये आता. आणि मस्त मूर्त्या होत्या बघा. यातली तुम्हाला कोणती आवडते ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा. एवढं भारी वातावरण आणि पाऊस आला. दादा मला दाखवते गणपतीचे शेडिंग दाखवत होता. अशी धोतरची शेडिंग असते. आम्ही पण आता पुढच्या वर्षी तशी करणार आहे. गणपती बाप्पा मोरया म्हणून आम्ही निघालो आणि मूर्ती आम्ही घेऊन चाललो आहे गणपती बाप्पाची. पाऊस गेला होता थोडा बाहेर, तरी पण छत्री घेऊन ठेवलेली. पाऊस अचानक आला तर गाडीपर्यंत हळूहळू चालत आम्ही गेलो. फायनली गाडीमध्ये मूर्ती एकदम सेफमध्ये आली. आणि दादा जरा ॲडजस्ट करत होता सीट पाटी बिटी. गणपती बाप्पा मोरया आणि म्हणून आम्ही निघालो. फायनली आम्ही आमच्या घराच्या इथे पोचलो. हळूहळू चालत सगळं चिखल होता झालेला. पाऊस पण थोडा थोडा पडत होता. मग मम्मी आली. परंपरेनुसार जे वेलकम आपण करतो ते वेलकम गणरायांचं आम्ही केलं. सगळ्यांच्या पायावरती पाणी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. मंदिर मामा की. एक दिवस आधी आम्ही मंदिरामध्ये गणरायाला बसवतो दरवर्षी. मी आणि बबलू रात्री 11 वाजता गेलो होतो. जरा काम होतं, डेकोरेशनचं सामान आणत होतो थोडंफार. ते दादा होते आमच्या ओळखीचे, त्यांच्याकडे डेकोरेशनचं सामान घ्यायला गेलो होतो. आणि थोड्या वेळाने आम्ही घरी पोचलो. दादा बबलू वेदन हे सगळेजण बॅकग्राऊंडचं जे ग्रीनवालं आहे ते क्लिप लावत होते. आणि मी मंदिरामध्ये बसलो होतो. मला डायमंड लावायला सांगितलं होते बाप्पाला. डायमंड लावत होतो मी. जर बॅटरी जरा ॲडजस्ट करत होतो, काळोख पडत होता. ते ॲडजस्ट करत तेवढं त्याला बबलू बघत होता कसं काम चालू आहे. त्याला वाटलं मी काय काम करतच नाही, कारण ती लोक सगळे बाहेर एकत्र करत होते आणि मी एकटाच होतो ना. त्याला वाटलं की मी मोबाईल घेऊन बसलो आहे. बबलूने घेतला ब्रेक. दादा तर डायरेक्ट झोपूनच गेला. आणि पोपट आला होता. पोपटच्या पाठी एक पोपट. डेकोरेशन 50% झालं होतं आणि एक नंबर वाटत होतं. रात्री काळोख एकदम. आता उद्या लाईट लावायच्याच बाकीच्या. आता आम्ही झोपतोय. गुड नाईट. दादा पण झोपला. दादा तर आळशीच आहे, नुसतं झोपतच असतो. बबलू आणि मी लास्टपर्यंत डेकोरेशन करत होतो, तरी पण थोडं काम राहिलंच होतं आमचं. सकाळी उठून काम करू बोललो आणि बेबी उठली. बेबी काय कामच करायला. बेबी उठतच नव्हती, कोणाकडे जात पण नव्हती. पूर्ण काम थांबलं होतं थोडा वेळ. कोणाकडेच जात नव्हती. म्हणजे कोणाकडेच नाही. भाईने आणले होते कौंडळे. ते आपल्या परंपरेनुसार आपल्याला वरती मंडपीत लावायला लागतात. 6:30 उठली नव्हती. आमच्या नंतर उठले. अरे आमच्या नंतर तू उठलेस. आमच्या नंतर उठली. बाबू एकच आहे आंघोळ करणारा. बाबू काय खातो बाबू? बिस्किट. वरून आंघोळीवाले बोलवलेत खास गावाला. कर्जत आलेत आंघोळीवाले बोलवले. पहिले इथंच राहायचे, आता लग्न झालं तिकडे गेलेत. एवढ्या मेहनतीनंतर आमचा फायनल लुक आहे डेकोरेशनचा पूर्ण प्रॉपर. पप्पांनी भाई पूजेची सगळी तयारी करत होते, दोघं पण भाऊ मिळून. हा माझा वाचा डेंजर वाचा. काय काम नाही करत, नुसती मस्ती करतो. इथे आगरी कोळी महोत्सव चालू आहे. लेट उठली पोरगी.
सगळ्यात लेट उठली. बहिणीला तेवढा त्रास दिला, पण बहीण कामं पण तेवढीच करते घरी येऊन. ती आता माहेराला आली आहे, माहेरची सगळी कामं करते. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. तुझ्या अंदाजाने बघ. बरोबर आहे का? बरोबर आहे, बरोबर आहे. तुळशी पात्राने आणावे. तांब्यात पाणी घे. पाणी बाबा तुझ्यावर शिंतडलं नाही माझ्या हे घे. प्यायचं बाबा. असं नाही घ्यायचं, असं पकडायचं. डेटवर पाहिजे. हे बघ, हे बोट बारीक, एकदम बारीक टिकली ना. कुठे लावणार? मधी मधी हे ना हा जिथे खाली टिक्का आहे ना हा तिथेच जा. हा बाय. आताच लाव. पूजा चालू आहे मस्त की. आणि ह्याला नुसते चॉकलेट पाहिजेत. सकाळपासून 8 चॉकलेट मारतो. मधून आलेले फुलांचे हार बनवत आहे. कसं वाटतंय तुम्हाला इथे येऊन? भारी. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला तर काय झोपा, तर नुसता झोपा आणि झोपा. जसे गावाला आमच्या घरी आले होते, मला वाटलं मदत करतील आम्हाला, पण ओळीच्या रूम मध्ये जसे आराम करतात तसा आराम करत होता इकडे हॉटेल टाईप. तुम्ही पिकनिकला आले तिथे का गणपतीवाला? पिकनिकला आले, एन्जॉय करायला आलो. एन्जॉय करायला आले तुम्ही? ओके ओके. तुम्ही एन्जॉय करायला आले? गणपती बाप्पाला सोन्याचा हार घातला आणि सोन्यासारखं ठेव सगळ्यांना, आणि सोन्यासारखं सगळ्यांना आयुष्य दे, आणि सगळ्यांना सुख समाधान आनंदात राहू दे. सगळ्यांना सगळ्यांची सगळी कामं पूर्ण होऊ देत अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे. आणि दरवर्षी अशीच तुझी पूजा करेन. इथं गणपती बाप्पाला फुलं आणि हार चालू होते, आणि त्याच्यात दोघा बहिणी भावांची क्रेडिट चालू होतं बघा. मी बनवलंय. येस, खाल्ला मी होतो. दोघांचं क्रेडिट घेऊन झाल्यानंतर मी घंटी वाजवत धूप दाखवली देवाला, आणि तेवढ्यातच भाचा आला माझ्या बाजूला घंटी वाजवता बघतानाच. जोरात अशी अशी बबलूने धूप दाखवली, सगळ्यांनी धूप दाखवली. एक 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 करत 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 मोरया मंगलमूर्ती उंदीर मामा की आप्पाचा विषय लय हार्ड आहे. आप्पाकड क्रेडिटचं कार्ड आहे. आप्पाचं घरात नाही ध्यान, पण आप्पाचा बाहेर लय लाड आहे. बर आप्पा इधर अकेले पुरा मार्केट उतार आहे. चाल असं वगैरे चालली आहे. थँक्यू. पूजा करत आता आरती ह्याचं काय मधीच जेवायचं नाही का? हे उलटा ठेवते. आबू उलटा ठेवते. पण बाबूला मोदक नाही दिले. का नको मोदक? शिट यार, मला दे ना मग, तुला नाही आवडत तर. आमच्या घरातले सगळेजण एकत्र असे बसतात जेवायला. फुल मजा येते अशी जेवायला. तुमच्याकडे पण असेच बसत असतील नक्कीच. चला आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.